झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। वारकुंडाणे येथे विजेचा धक्का लागून कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू। नातेवाईकांचा पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या। दोषींवर कारवाईची मागणी, दोघांना झाली अटक। विद्युत खांबावर काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू झालाय। धुळे तालुक्यातील वारकुंडाणे शिवारात ही घटना घडली असून आकाश युवराज पाटील असे या 28 वर्षीय दुर्दैवी तरुणाचे नाव आहे। वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच आकाशचा बळी गेल्याचा आरोप त्याच्या संतप्त नातेवाईकांनी केलाय। दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केले। दिनांक 22 जुलै रोजी आकाश वारकुंडाणे शिवारात एका विद्युत खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि यात तो गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आले। मात्र 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतरही अखेर 26 जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। नातेवाईक संतप्त झालेत। दोषींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून उठणार नाही अशी भूमिकाही त्यांनी घेतली। धुळे तालुक्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांना घटना कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे। या संदर्भात पोलिसांनी 2 जणांना अटकही केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।